नमस्कार मित्रांनो, मी सचिन कुबे उद्योग प्रेरणातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली कंपनी रिलायन्स जिओची केस स्टडी पाहणार आहोत. मित्रांनो, रिलायन्स जिओ सप्टेंबर 2016 मध्ये लॉन्च झाली. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा यांनी रिलायन्स जिओची सुरुवात केली. सप्टेंबर 2016 पूर्वीचा जर काळ पाहिला आपण तर भारतीय बाजारपेठेत टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 6 कंपन्या लोकांना टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइड करायच्या. त्यामध्ये एक नंबर आयडिया, वडाफोन, एअरटेल, टेलिनॉर म्हणजेच युनिनॉर, टाटा डोकोमो आणि BSNL. मित्रांनो, 6पैकी आयडिया, वडाफोन आणि एअरटेल या कंपन्याकडं एकूण भारतीय बाजारपेठेतील 90% ग्राहक होता, तर 10% ग्राहक वर्ग BSNL, टेलिनॉर म्हणजेच युनिनॉर आणि टाटा डोकोमोकडे होता. त्यामुळं या 3 कंपन्यांना घरघर लागली होती. तर आयडिया, वडाफोन आणि एअरटेल या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपला ग्राहक वर्ग कमावून बसलेल्या होत्या. मित्रांनो, अशा वेळेस अशा इंडस्ट्रीमध्ये एखादी नवीन कंपनी येऊन त्यांची मक्तेदारी निर्माण करणं ही खरंच चॅलेंज किंवा आव्हानात्मक असं काम होतं. आणि हेच आव्हानात्मक किंवा चॅलेंज असलेलं काम रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी स्वीकारलं. सप्टेंबर 2016ला रिलायन्स जिओची लॉन्च झालं. त्यापूर्वीचा जर आपण काळ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 1 GB डाटासाठी या 6ही कंपन्या 150 ते 200 रुपये चार्जेस करायच्या. तसंच कॉलिंगसाठी सुद्धा त्यांचे रेट्स वेगळे होते. मित्रांनो, ज्यावेळेस कारण 3G सेवा होती सप्टेंबर 2016ला आणि 16मध्ये ज्यावेळेस पाहिलं आपण की आयडिया, वोडाफोन आणि एअरटेल या कंपन्यांना आपली लाखो करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च केली होती. त्या त्या अशा परिस्थितीत रिलायन्स जिओ येणं म्हणजेच रिलायन्स जिओसाठी सुद्धा अवघड होतं. परंतु ज्यावेळेस रिलायन्स जिओची सुरुवातच ही या 6ही कंपन्यांना मात करण्यापासून झाली. त्यांची पहिली स्ट्रॅटेजी किंवा पहिली मात अशी राहिली की या कंपन्या ज्यावेळेस 3G नेटवर्क सर्व्हिस ग्राहकांना प्रोव्हाइड करायच्या त्यावेळेस रिलायन्स जिओनी सुरुवातीलाच 4G कनेक्शन आणलं आणि सगळा ग्राहक वर्ग स्वतःकडे आकर्षित केला. ही झाली त्यांची पहिली मात. मित्रांनो, रिलायन्स जिओची दुसरी मात म्हणजे रिलायन्स जिओ लॉन्च होण्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर 1 GB साठी 200 रुपयापर्यंत चार्जेस आकारणाऱ्या या कंपन्या आणि कॉलिंगसाठी वेगळे रेट आकारणाऱ्या कंपन्या असल्यामुळं 2016 पूर्वीचा डाटा ॲनालिसिस केला तर तुमच्या लक्षात येईल की 70% भारतीय ग्राहक हा फक्त कॉलिंगसाठी फोन वापरायचा, तर 30% ग्राहक हा कॉलिंग प्लस डाटासाठी फोन यूज करायचा. अशा वेळेस रिलायन्स इंडस्ट्रीनं भारतीय ग्राहकाची नस ओळखली, भारतीय लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तो म्हणजे भारतीय लोकांना कॉलिंग फ्री दिली. त्यामुळं साहजिकच भारतीय बाजारपेठेतील 70% जो ग्राहक कॉलिंगकडं आकर्षित होता तो मोफत कॉलिंगला अटॅच झाला, म्हणजेच रिलायन्स कंपनीला अटॅच झाला. त्यानंतर ज्यावेळेस 84 दिवसाचा 1 GB चा इतरांचा प्लॅन हा 12 ते 15 हजार रुपयाच्या घरात होता, त्यावेळेस रिलायन्स जिओनं तो प्लॅन ग्राहकांना फक्त 399 रुपये प्लस 1.5 GB देऊन ग्राहकांवर ही तिसरी मात केली. दुसरी कॉलिंगची आणि तिसरी डाटाची. मित्रांनो, फक्त रिलायन्स जिओ हे डाटासाठी कस्टमरकडं पैसे चार्ज करत होतं, कॉलिंग तर मोफत होती. मित्रांनो, सुरुवातीलाच 3 प्रकारे मात केल्यानंतर रिलायन्सचा दबदबा निर्माण झाला. आणि रिलायन्स जिओनं सुद्धा 4G कनेक्शनसाठी हजारो म्हणजे 4,000 कोटीच्या जवळ 4 लाख कोटीच्या जवळपास इन्व्हेस्टमेंट केली होती. मित्रांनो, रिलायन्स जिओनं आता भारतीय ग्राहकांना किंवा भारतीय ग्राहकांना आपल्याकडं कायम आकर्षित घेण्यासाठी किंवा आपल्याकडंच राहण्यासाठी एक चौथी स्ट्रॅटेजी वापरली, ती म्हणजे प्राईम मेंबरशिप. मित्रांनो, 99 रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे शुल्क मिळत नाही किंवा तुमचा बॅलन्स वाढत नाही किंवा तुम्हाला कुठलीही सर्व्हिस मिळत नाही. फक्त तुम्ही रिलायन्सचे सभासद होता. मित्रांनो, त्यामुळं जवळपास जे ग्राहक नेहमी वारंवार नंबर बदलायचे त्यांनासुद्धा आळा बसला आणि ते परमनंट रिलायन्स जिओचे ग्राहक झाले. मित्रांनो, अशा प्रकारे 4 प्रकारे रिलायन्स जिओनं म्हणजे भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला. त्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्री म्हणजे ट्रायचा एक अथॉरिटीचा एक नियम असतो की या सर्व नियमाचं पालन या कंपन्यांना करणं बंधन करत असतं. जेव्हा एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केला जातो तेव्हा
कॉलिंगची जी बेल असते ती बेल ही 45 सेकंदाची असते. 45 सेकंदाची असते. त्यावेळेस रिलायन्स जिओवरून इतर नेटवर्कला मोठ्या प्रमाणात कॉल जात असल्यामुळं 3 महिन्यामध्ये रिलायन्स जिओला सुरुवातीलाच 1250 कोटीच्या जवळपास आपला इंटरकनेक्ट चार्जेस IBC चार्जेस हे इतर कंपन्यांना द्यावे लागले. त्यामुळं रिलायन्स जिओनं यावर मात करण्यासाठी एक सुंदर आयडिया लढवली. ती म्हणजे की इतर नेटवर्कवर कॉल जाण्यासाठी 45 सेकंदाच्या ऐवजी त्यांनी 20 सेकंदाचा वेळ दिला. म्हणजे 20 सेकंदात पुढच्या कस्टमरनं जर कॉल उचलला तरच रिलायन्स जिओला इतर कंपन्यांना इंटरकनेक्टसाठी चार्जेस द्यावे लागायचे. परंतु 20 सेकंदात जर ग्राहकांनी कॉल उचलला नाही तर तो नेटवर्कवाला रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर कॉल करायचा. त्यामुळं साहजिकच या 6ही कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात रिलायन्स जिओला इंटरकनेक्ट चार्जेस मिळू लागले. अशी ही 5वी मात रिलायन्स जिओनं केलेली. मित्रांनो, रिलायन्स जिओ एवढ्यावरच थांबलं नाही. रिलायन्स जिओकडं 4 लाख कोटीच्या जवळपास कर्ज किंवा गुंतवणूक केलेली होती. या कर्जातून आपल्याला मुक्त होण्याचा निर्धार मुकेश अंबानी यांनी केला. डिसेंबर 2020पर्यंत आपण रिलायन्स जिओ ही कर्जमुक्त होण्याची घोषणा जवळपास त्यांनी करून टाकली आणि त्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. जग कोरोनासारख्या महामारीमुळे आर्थिक संकटात असताना सुद्धा रिलायन्सनं स्वतःचा दबदबा निर्माण केला. 9.9% शेअर्स त्यांनी फेसबुकला विकले. 2.15% शेअर्स त्यांनी अमेरिकन इक्विटी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला विकले आणि 1.10% शेअर्स त्यांनी इक्विटी फंड्स नावाच्या एका कंपनीला विकले. अशा प्रकारे जून महिन्यापर्यंत रिलायन्स जिओनं सगळ्या देशामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा फक्त रिलायन्स जिओचे 14% शेअर्स विकून 6,000 कोटीच्या जवळपास पैसे कमवले. तर ही रिलायन्स जिओवर 3,000 कोटी रुपयाच्या जवळपास 3 लाख कोटीच्या जवळपास कर्ज आहे. मित्रांनो, रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी अशी घोषणाच करून टाकली की आपण येणाऱ्या डिसेंबर 2020पर्यंत कर्जमुक्त होऊ. पुढं बऱ्याच कंपन्यांसोबत त्यांची आणखीसुद्धा बोलणी चालू आहेत. यावरूनच रिलायन्स इंडस्ट्री किती पॉवरफुलरित्या काम करते हे आपल्या लक्षात येईल. PSP फॉर्म्युला रिलायन्स इंडस्ट्रीने वापरला. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट म्हणजे ग्राहकांना नाडी ओळखून त्यांची जर समस्या तुम्ही सॉल्व्ह केली तर ग्राहक तुमच्याकडे आकर्षिला जातो. मित्रांनो, रिलायन्स जिओचं लक्ष होतं की जगातल्या टॉप 20 कंपन्यांमध्ये यायचं आणि रिलायन्स जिओ ही आज जगातल्या टॉप 20 कंपन्यांमध्ये आहे. त्याचबरोबर भारतातल्या टॉप 3 कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओचा समावेश होतो. पहिली म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, दुसरी टाटा इंडस्ट्रीज आणि तिसरी रिलायन्स जिओ. अशा प्रकारे रिलायन्स जिओची घोडदौड चालू आहे. त्यामुळं रिलायन्स जिओमुळं आणखी एक फायदा मुकेश अंबानी यांना झाला. तो म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी जगातल्या सर्वात 10 श्रीमंत लोकांपैकी 9वा क्रमांक हा मुकेश अंबानी यांचा लागतो आणि तो केवळ रिलायन्स जिओ या कंपनीमुळं. मित्रांनो, अशा प्रकारे रिलायन्स जिओनं सर्व क्षेत्रात मात केली आणि आपला दबदबा कायम निर्माण केला. मित्रांनो, रिलायन्स जिओची जर केस स्टडी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट बनवण्यावर आपण भर दिला तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी यांचा एक विचार होता किंवा ते नेहमी म्हणायचे की मोठा विचार करा, लवकर विचार करा, लवकर विचार करा आणि पुढचा विचार करा. कारण विचारावर कधीही कुणाचा अधिकार नसतो. त्या विचाराप्रमाणे कृती ही त्यांचे पुत्र मुकेश अंबानी यांनी केली आणि रिलायन्स जिओला नेत्रदीपक यश मिळवून दिलं. मित्रांनो, रिलायन्स जिओ जगात आता आपलं नेटवर्क प्रस्थापित करत आहे. ते लवकरच रिलायन्स जिओ जगातली टॉपची म्हणजे 1 नंबरची टेलिकॉम कंपनी व्हायला वेळ लागणार नाही. हे फक्त रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी घेतलेली मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या सर्व गोष्टी फक्त त्यांच्या एका आत्मविश्वासाच्या बळावर साध्य झाल्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपणही आपल्या व्यवसायात काही बदल करावेत आणि आपणही यश संपादन करावं ही आमची उद्योग प्रेरणातर्फे आपल्याला सदिच्छा. मित्रांनो,
आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास आपण आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ज्यामुळे आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ, ज्यामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळेल अशी आशा करतो. धन्यवाद.